आणि आता ह्याला किसून घ्यायचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे शिजवलेल्या बटाट्याचे पापड. तर बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याला मॅश करून घेत आहे. तर बघा, इथे एक एक बटाटे आपण मॅश करून घेत आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे जर चाळणी असेल तर त्यातून तुम्ही बटाटे मॅश करून घेऊ शकता. आणि आता आपलं इथं मॅश करण्याचं सुरू आहे. बघा, इथं बटाटे आता छानपैकी मॅश करून झालेले आहेत. आता ह्या बटाट्याचा आपण रेसिपी तुम्हाला पुढं कंटिन्यू करत राहा. पुढे तुम्हाला अजून काय काय दिसते त्यामध्ये आपण आता या बटाट्याच्या मॅश केलेल्या किसमध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ मसाला टाकायचा आहे. तर बघा, आता आपण घेतलेलं आहे ही लाल मिर्च पावडर. जी लाल मिर्च पावडर मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहेत लाल मिर्च पावडर. तर बघा, ही लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि मीठ देखील टाकलेलं आहे. याला नंतर असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा, आता याला एकजीव करण्याचं काम चालू आहे. तर बघा, हिनं आता छानपैकी याला एकजीव करून घेतलेलं आहे. असं टेक्स्चर तुमचं तयार झालं पाहिजे. तर बघा, असं छानपैकी बटाटा पापड आपण आता तयार करण्याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे. याला 5 मिनटं 10 मिनटं साईडला ठेवा आणि त्यानंतर आपण त्याच्यापासून छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे. तर बघा, आता हे मॅश झालेलं जे पीठ आहे ते असं दिसतं आहे. याचं आता आपण बनवणार आहोत पापड. आता याचे छोटे छोटे गोळे आपण बनवून घेऊयात. ते बघा, आता आम्ही गोळे बनवून घेतलेले आहेत आणि त्या गोळ्यांपासूनच आपण पापड बनवणार आहोतच. तर बघा, इथं आता छान असे गोळे तयार झालेले आहेत. तयार गोळ्यापासून आता आपण बनवणार आहोत हा पापड. त्यासाठी आता घेतलेलं आहे आपण छोटंसं 2 प्लास्टिकचे तुकडे. त्या प्लास्टिकच्या तुकड्याच्या साहाय्याने आपण आता बनवणार आहोत पापड. तर बघा, आता इथं आपले हे गोळे एवढे झालेले आहेत आणि या गोळ्याचेच आता आपण बनवणार आहेत पापड आणि ते तुम्हाला सावलीत किंवा उन्हात सुकवायचे आहेत. तर ही रेसिपी खूप सोपी आणि सर्वांना जमेल अशी आहे. तर यामध्ये बघा, आता प्लास्टिकचे 2 तुकडे घेतलेले आहेत. त्याला थोडंसं तेल, खाण्याचं तेल, गोडं तेल कोणतंही लावू शकता तुम्ही. ते लावलं आणि आता त्याच्यावर आता आपण पापड तयार करून घेणार आहोत. तर बघा, इथं अशा पद्धतीने हे एक पापड एका प्लास्टिकवर ठेवून दुसरं प्लास्टिक वरती ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं ताट किंवा वाटीच्या साहाय्याने त्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथं गोल असा आकार करून घेतलेला आहे. असं छान असं ताटाने आपण पापड तयार करत आहोत. तर बघा, इथं आता ताट आणि हाताच्या साहाय्याने आपण पापड तयार करत आहोत. तर बघा, इथं एक पापड आता तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण छानपैकी पापड सगळे तयार करून घेतलेले आहेत. तर बघा, इथं आता असं छान मध्यम आकाराचे पापड आपण तयार करून घेतलेले आहेत आणि यापासूनच यांना आता आपण उन्हात आणि सावलीत सुकवणार आहोत. दोन्हीमध्ये सुकवले तरी छान असे कुरकुरीत पापड तयार होतात. तर बघा, आता हे पापड तयार होत आलेले आहेत. थोडे अजून बाकी आहेत. ते झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो. तर बघा, इथं शिवमची मम्मीने बरेच पापड तयार केलेले आहेत. पापड तयार करता करता ती आपल्याशी देखील बोलत होती. अशा पद्धतीने आपण पापड तयार केलेले आहेत आणि आपले बरेच पापड झालेले आहेत. ते सुकवताना तुम्हाला मी दाखवतो आणि हे पापड तुम्ही नक्की करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा आणि यामध्ये अजून काही तुम्हाला सुचवायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, इथं आता एवढे पापड आपले तयार झालेले आहेत आणि हे पापड सुकल्यानंतरनं तुम्ही तळून खाऊ शकता. तर बघा, छानपैकी आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छोट्या पण छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी. बाय बाय.